आणि तेरे घर से तेरी पतंग उडाएंगे, तुतारी की मुतारी बनाएंगे, झूठा जितेंद्र, हे एवढं अवहेलनाकारक प्रेम तुम्हाला तुमच्या मुसलमान बंधू भगिनींकडून एवढं लवकर मिळावं, यालाच तर म्हणतात नियती. तुम्हीच बांधलेल्या सार्वजनिक मुतारीत तुमची तुतारी वाजवण्याची वेळ या मुसलमानांनी तुमच्यावर आणली आहे. याला तुमचे कर्म कारणीभूत आहेत, दुसरं काही नाही. मुंब्रा हे काय पाकिस्तानात आहे का, असा प्रश्न विचारावा लागेल. अशा पद्धतीनं मुंब्र्यात जिहादी विचारांच्या, जिहादी प्रवृत्तींच्या मुसलमानांचा सुळसुळाट ज्यांच्या मेहरबानीनं झाला होता ते जितुद्दीन औलिया, तुम्हाला आठवतात का? गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींना मारण्याची सुपारी निघाली होती. ती सुपारी वाजवायला निघालेली इशरत जहाँ हिच्यासारखी बिना हिजाब शेरनी ही मुंब्र्यातलीच. इशरत आणि तिच्या साथीदारांचा एन्काउंटर झाला. त्यानंतर जे सेक्युलर लिब्रांडू सगळ्यात जास्त गळे काढून रडत होते, त्यात हा जितुद्दीन औलिया सगळ्यात आघाडीवर होता. या महाशयांनीच आपल्याकडच्या निधीतून, लोकवर्गणीतून या इशरत जहाँच्या नावानं मुंब्र्यात चालवली जाणारी रुग्णवाहिका सुरू केली. बरं, गाझापट्टीत जरासं खुट्ट वाजलं की जितुद्दीनचा मुळव्याध ठणकायला लागायचा. मग हा पट्टा अंगात शेवगाजावालं टी शर्ट चढवून शेवगाट्या खायला मुंब्र्याच्या रहीम चाचाकडे हजर व्हायचा. मुंब्र्यातली हिरव्या लसणीची शेती ही एवढी का बहरली, तर त्यांना मागच्या 2 दशकांपासून जितुद्दीन नावाचा माळी सापडला होता. तो व्यवस्थित मशागत करत होता. इथं रस्त्यावर वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या कांड्यांना कायदा दाखवला तर हे लोक ट्रॅफिक पोलिसांची गचांडी धरू लागले, क्योंकि हमारा नेता जितुद्दीन है. एक मराठी पोरग, किरकोळ पोरग, पण त्याच्या पण डांगीत कमी किडे नव्हते. तो चक्क मुंब्र्यात एका फ्रूटवाल्याला, मुसलमान फ्रूटवाल्याला म्हणाला की मराठी में बात कर, महाराष्ट्र में रहता है तो मराठी आना चाहिए. झालं, त्या बिचाऱ्याला त्या लसणीच्या कांड्यांनी पार बेजार करून टाकलं. तो प्रसंग आठवतो आहे का तुम्हाला? हे सगळं पाहिलं की प्रश्न पडायचा की मुंब्रा काय पाकिस्तानात आहे की काय? पण या प्रश्नाला उत्तर नसायचं, कारण तिथली डेमोग्राफी, ठाण्याच्या कळवा मुंब्रा राबोडीत या लसणीच्या शेतीला बहरू दिलं गेलं आणि जितेंद्र आव्हाडांसारख्यांच्या आमदारकीची सोय लावली गेली, ती डेमोग्राफी. निव्वळ या मुंब्र्यातल्या मुसलमानांच्या मतांवर आपल्याला आमदार बनता येतंय, या उपकाराच्या बोजाखाली दबलेल्या आव्हाडांनी सेक्युलरिझमचा एवढा गांजा फुकला की विचारता सोय नाही. कुंभ के मेले में बिछड़े हुए हम जुड़वा भाई है वाला फॉर्म्युला आव्हाडांनी प्रत्येक मुसलमानासोबत वापरला, गळ्यात गळे घातले. त्यासाठी हिंदू धर्माला नावं ठेवली, लांड्यांचं लांगुल चालन नावाचा ग्रंथ लिहिला. हे सगळं करताना मुंब्र्यातले काही लसूण लवंडे त्यांचे मित्र बनले. युनुस शेख हा जितुद्दीनचा अगदी जवळचा मित्र. शरद पवार काकांची राष्ट्रवादी जी आहे ती मुंब्र्यात वाढवताना याच युनुसची मदत जितुद्दीनला होत असायची. अर्थात प्रत्येकाला राजकीय महत्त्वाकांक्षा या असतातच. मग तो मुसलमान असला काय, हिंदू असला काय, सगळेच काय सतरंजी उचलायला राजकारणात येत नाहीत ना. युनुस शेखलाही मुंब्र्यात आपला दबदबा असावा हे वाटत होतं, पण गोड बोलल्या जितेंद्र आव्हाडांशी त्यांची जी दोस्ती होती ना, त्यामुळे युनुस चाचा मागेच राहिला. जितेंद्र आव्हाड हा ठाण्यातून येऊन मुंब्र्याचं राजकारण करतोय आणि तेही आम्हा मुसलमानांच्या वोट्सवर. हे कुठंतरी इथल्या इच्छुकांना बोचत तर होतंच. या बोचरा यादीत एक नाव युनुस चाचाचं देखील होतं. मुंब्र्यातून सहज जिंकून जाणाऱ्या जितेंद्र आव्हाडांना आपल्या वोट बँकेला खिंडार पाडू शकणाऱ्या लोकांची नावं ठाऊक होती. म्हणून वरवर गोड बोलून त्यांनी आपल्याला जे डोईजड होतील असं वाटणाऱ्या, म्हणजे तो युनुस चाचाच घ्या ना त्यातला, त्या युनुस चाचाचं खच्चीकरण करायला सुरुवात केलीच होती की युनुस चाचाला याची भनक लागली. चाचा भडकला, प्रचंड भडकला. बघा, चाचा चक्क शिव्या घालत होता, पण जितुद्दीनला त्याला बाबा पुता करून हातपाय जोडून समजावं लागत होतं. कारण हा युनुस शेख खरंच त्या कम्युनिटीमध्ये, जे त्यांच्या कम्युनिटीमध्ये वजन राखून होता. आता प्रचार पत्रकावर राष्ट्रवादीचा शहर अध्यक्ष असलेल्या युनुस शेखचा फोटोच नव्हता. हा फक्त एवढाच विषय नव्हता, तर आपले पाय कापले जात आहेत हे युनुस चाचानं ओळखलं होतं. चाचाने त्या दिवसापासून जितुद्दीनची फिल्डिंग लावली होती. अर्थात हे आव्हाडांना देखील माहीत होतं. आता युनुस चाचांची लेक शहर, जी आजकाल कैसे हरायावाल्या रील्समुळे सोशल मीडियावर सेन्सेशन बनली आहे, जी खरं तर आधीपासूनच सोशल मीडिया, इंस्टाग्राम, टिकटॉक होतं तेव्हा टिकटॉक, या अशा सगळ्या प्लॅटफॉर्मवर बऱ्यापैकी प्रसिद्ध होती. जी आता विजयी सभेत डोक्यावर पदर घेऊन अल्हम्दुलिल्लाह, इंशाअल्लाह वगैरे वगैरे बोलत होती ना. उस पर्दा नशीन की लहराती जुल्फे, क्या कहने माशा अल्लाह. बघून झालं आहे सगळं.
असो, आम्ही हिंदू आमच्या लेकीबाळींना असं दुटप्पीपणानं पडद्यात ठेवण्याच्या फंदात पडत नाही. कारण स्वातंत्र्य हे कागदावर आणि नुसतं बोलण्यासाठी नसतं, तर ते आचरणात आणावं लागतं. तर ज्या मुंबऱ्यातल्या अनेक रशीद मियांना, युनिस चाचांना, रहीम लालांना, ज्या तुतारीनं म्हणजे खरं तर आधी घड्याळानं राजकारणातली चांगली वाईट वेळ दाखवली, त्या NCPच्या आत्ताच्या तुतारीला थेट मुंबऱ्याच्या मुतारीत का टाकायला निघाले ते लोक, हे जरा नीट समजून घेतलं पाहिजे. और ये वही अवाम है जिसने मेरे बोलने पे तेरी तुतारी की मुतारी बना दी. जितेंद्र आव्हाडांवर आणि NCPवर एवढी खालच्या थराला जाऊन केलेली टीका आपण पाहिली, पण हे एवढं अधपतन का, याचा कोणी विचार केला आहे का? मुंबऱ्याला आता त्यांच्या कौमचा हक्काचा लोकप्रतिनिधी हवा होता. त्यासाठी सुरुवात ही महानगरपालिका निवडणुकीतूनच होणार होती. मग आव्हाडांच्या NCPनं रहीम चाचा, युनिस चाचा, रशीद मिया अशा अनेकांना तिकीट देऊन जिंकून आणणं भाग होतं. पण NCP पक्ष यासाठी तयार असला तरी जितेंद्र आव्हाडांना यात त्यांच्या भवितव्याची चिंता सतावत होती. युनुस शेख स्वतः किंवा तो ज्या तरुणांसाठी तिकीट्स मागतोय त्या जर दिल्या तर तो एवढा सक्षम आहे की त्या सगळ्या उमेदवारांना तो सहज निवडून आणू शकतो. त्याच्यामागे 8-10 मुसलमान नगरसेवक उभे राहू शकतात आणि हे असे उभे राहिले म्हणजे युनिस शेखचं अशा पद्धतीने जर राजकीय वर्चस्व वाढलं तर तो पुढच्या टर्मला मुंबऱ्याच्या आमदारकीला हात घालणार. हेच ते कारण होतं की आव्हाडांनी युनिस शेखच्या लोकांना तिकीटं नाकारली. माझ्या हातात काहीच नाही आहे, मेरे पास निधी नाही आहे असं सांगून ते मोकळे झाले. पण जो पक्ष अजितदादांनी संपवला आहे, आता तर केवळ एक गट म्हणून उरला आहे, त्या गटाच्या तिकीट देताना आव्हाड एवढी खळखळ का करत होते? युनिस चाचांनी जर 5-6 नगरसेवक निवडून आणले असते तर NCPचाच आकडा वाढला असता. पण आव्हाडांनी स्वार्थीपणानं हे होऊ दिलं नाही. युनिस चाचाची ही लेक सेहर शेख, तिला राजकारणात आणलं बापानं, पण तिला प्रोत्साहन दिलं ते तिच्या जितुद्दीन चाचानं म्हणजे काकानं. पण हा काकाही जेव्हा त्याच्या आमदारकीला थ्रेट निर्माण झाली तेव्हा पलटला की NCP जवळ करत नाही आहे पाहिल्यावर युनिस चाचा गेले ते थेट MIMकडे. NCPत होते तोवर यांचा फेक्युलर समाजवाद जो होता तो जोरात होता. आता यांना मजलिस, अवाम, जमुरियत, अल्हम्दुलिल्लाह, इन्शाअल्लाह वगैरे सगळं आठवत गेलं. भुरभुरणारे केस हे हिजाबखाली दडवले गेले. फिल्टर लावून गोरी गोमटी घारी बनलेली शहर थेट मजलूमुखी मसीहा बनली. शेरनी, इस्लाम की शेरनी, हिजाबधारी शेरनी. आणि मग काय झालं? मग ते कैसे हराया बाहेर आलं. भविष्यात MIM हा मुस्लिम लीगचा ऑप्शन मानून चाला, कारण आज हा पक्ष भलेही कुठे B टीम C टीम बनून कोणाला तरी जिंकवत आला आहे तरी भस्मासूर हा भस्मासूरच असतो. तो माजला की स्वतःच्या रचयित्याच्या डोक्यावरही हात ठेवायला मागे पुढे पाहत नाही. एवढं लक्षात ठेवा. MIMची मानसिकता आणि मुसलमानांची मानसिकता यात काहीच अंतर नाही आहे. त्यामुळं ज्यांनी मुंबऱ्यात जितेंद्र आव्हाडांना आव्हाड साब म्हणून डोक्यावर बसवलं तेच लोक त्यांना जे म्हणजे झुटा जितेंद्र वगैरे बोलू लागलेत. शरद पवारांचं घड्याळ हातावर बांधून जे लोक इतके दिवस त्यांची तुतारी वाजवत होते ना, तेच आता या मंडळींना आमदार निधीतून बांधलेल्या मुतारीत फेकून द्यायला निघालेत. तुतारी की मुतारी बना देंगे असं आव्हान त्यांनी आव्हाडांना दिलं. आपल्या आमदारकीला संभवणारा धोका टाळायला गेलेल्या आव्हाडांनी MIMला मुंबऱ्यात खातं उघडून देत एक मोठा धोका स्वीकारला आहे स्वतः आणि तो उभा केला आहे महाराष्ट्राच्या राजकारणात, जो भविष्यात त्यांना विधान भवनाचं दार देखील पाहू देणार नाही हे निश्चित आहे. आव्हाडांना आता कळलं असेल वळणाचं पाणी हे वळणावरच जाणार. आव्हाडांना आता ती इशरत जहा देखील आठवली असणार, गाजापट्टीतली पानपट्टी देखील आठवली असणार, ते कत्री सुपारी 120 हरिपत्ती इलायची पण आठवलं असेल. रहीम चाचाच्या शेवगाट्या आणि मुसलमानांच्या लांगुल चालनाचा कोयबा खेळताना फुटलेल्या गोट्या सगळंच आठवत असेल. अनंत करमुसे देखील आठवलं असेल, कारण त्याला ज्या आमदारकीच्या मंत्रिपदाच्या जोरावर उचलून आणून हकनाक मारलं होतं ते मंत्रिपद तर गेलं, पण नजीब मुल्लाच्या वावटळीत जपलेली आमदारकी मात्र 2029च्या आधीच जाणार. कारण युनिस चाचा आणि त्याच्या लेकीनं ऐलान केलं आहे, तुतारी की मुतारी बनाएंगे. आव्हाड याला म्हणतात कर्माची फळं. सनातन हिंदू धर्माला जमेल तिथं आडवं जात, जमेल तसं हिणवणाऱ्या तुमच्यासारख्या सो कॉल्ड अभ्यासकानं नको ते शोध लावलेले आठवतात की आम्हाला. शिवाजी महाराज एवढेसे होते, अफजल खान होता, औरंगजेब होता म्हणून शिवाजी महाराजांना लोक ओळखत होते. अशी मुक्ताफळं उधळणाऱ्याच्या नशिबी ना घर का ना घाटका व्हायची वेळ ही येणारच होती, पण ती इतक्या लवकर यावी. आणि तेरे घर से तेरी पतंग उडाएंगे, तुतारी की मुतारी बनाएंगे, झुटा जितेंद्र, हे एवढं अवहेलनाकारक प्रेम तुम्हाला तुमच्या मुसलमान बंधू भगिनींकडून एवढं लवकर मिळावं, यालाच तर म्हणतात नियती. तुम्हीच बांधलेल्या सार्वजनिक मुतारीत तुमची तुतारी वाजवण्याची वेळ या मुसलमानांनी तुमच्यावर आणली आहे.
याला तुमचे कर्म कारणीभूत आहेत, दुसरं काही नाही. आव्हाड सुधरा, अजून वेळ गेलेली नाही आहे. धन्यवाद. नमस्कार.